सोलापुरातील पूर्व भागात माय डिनिम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध। 3 जीन्स मिळवा फक्त 1200 रुपयात आणि 3 टी शर्ट मिळवा फक्त 1000। नमस्कार, भारत न्यूज एक्सप्रेस मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। मी आपला सर्वांचा लाडका दयानंद अल्लोळे। आज आपल्या सोबत आहेत एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व, पद्मशाली समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि सोलापूरचे श्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय श्री श्रीनिवास भाऊ सांगा, ज्यांच्या कार्याची दखल एवढी मोठी आहे की त्यांना कोणत्याही पदाची किंवा पदवीची गरज नाही, असले महान व्यक्तित्व आज आपल्या सोबत आहेत। दादा नमस्कार। नमस्कार, जय मार्कंडेया। जय दादा, नुकतेच सोलापूर महानगरपालिकेचे निवडणूक झालेले आहेत। समाजकारण आणि राजकारण या दोघांमधलं फरक काय सांगाल आपण? कारण विचारायचा प्रश्न एवढाच आहे की एवढं मोठं समाजकार्याचा वारसा आपल्याकडे असताना, समाजकार्याचं पाठबळ असताना आणि पद्मशाली समाजाचे आपण अध्यक्ष असताना सुद्धा राजकारणात कुठेतरी आपण कमी पडलात। नाही, आपण म्हणल्यासारखं सामाजिक क्षेत्रात काम करत असताना अनेकांना न्याय भेटावा हे जो विचार असतो तो आजपर्यंत आम्ही निस्वार्थपणे प्रत्येकांना न्याय भेटण्यासाठी प्रयत्न केला। राहिलं राजकारण पण आम्ही तेवढ्याच स्वच्छपणाने राजकारण केलंय। कुठल्या दबाव तंत्राचा वापर केला नाही किंवा कुठल्या प्रकारचा षड्यंत्र रचला नाही। आणि राहिला जनतेनं एवढं मोठं प्रेम दिलं, एवढं मोठं प्रेम। प्रत्येक प्रभागात तुम्हाला शिवसेनेला 4000 5000च्या वर मतं भेटलेत आणि प्रत्यक्षात काय घडलंय ते मी सांगण्यापेक्षा आपणही हुशार आहात, जनता हुशार आहे। निकाल जे झालंय पण तो निकाल स्वीकारला पाहिजे आणि मी तो निकाल स्वच्छ मनानं स्वीकारतो आणि जेवढे उमेदवार निवडून आलेत त्यांना सगळ्यांना भावी कारकिर्दीत शुभेच्छा देतो आणि मार्कंडे चरणी प्रार्थनाही करतो की आपण सर्वांनी जनतेचं स्वच्छपणे सेवा करावा एवढंच अपेक्षा करतो आणि आपल्या सर्वांना शुभेच्छा। दादा, कुठं तर आपल्या लढाईमध्ये दुसरा पक्ष सोलापुरात मोठा होताना दिसतोय, याचा काय खंत वाटतंय का? आपलं कुठं लढाई, स्वतंत्र लढाई होती। आमची शिवसेना स्वतंत्र लढली, भारतीय जनता पार्टी लढली। आम्ही आमचं पार्टी मोठ्या करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणार आहोत आणि आज आम्हाला स्वाभिमान वाटतो। प्रत्येक गल्ली बोळात शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते आहेत, जो लढाऊ शिवसैनिक आहे, कुठल्याही आमिषाला बळी न पडणारा, कुठल्याही मान सन्मानाचा अपेक्षा न करता सर्वसामान्यांनी शिवसेनेला आज महाराष्ट्रातला 2 नंबर पक्ष आहे। दादा, महाराष्ट्रातला 2 नंबर पक्ष ठीक आहे, पण सोलापूर मधला 2 नंबर पक्ष सध्या MIM ठरलेला आहे। त्याची आपण कशी स्वीकार करतो, ते फिलिंग कसं स्वीकार करणार? कारण माझं म्हणणं स्पष्ट होतं दादा, कुठं तर निवडणुकीच्या अगोदर असलं चित्र होतं 2 नंबर पक्ष शिंदे गटाचं शिवसेना असणार आणि 15 चे 20 सीट आमकाच येणार असं एक्झिट पोल सुद्धा सांगत होतं। ऐन वेळी कुठं तर MIM 8 सीट घेऊन 2 नंबरवर स्थापन झालेलं आहे। बघा, MIM हा फक्त 2 प्रभागात आलेला आहे, बाकी अनेक ठिकाणी भारतीय जनता पार्टीनं मजल मारलेली आहे। राहिलं बाकी इतर पक्ष, त्या भागात जनतेने कोणाला मत टाकलंय आणि जनतेला कोणाला उमेदवार म्हणून स्वीकारलंय हे प्रत्येक प्रभागात आपल्याला माहित असेल। आणि विशेष करता आपण रिपोर्टर आहात, IB रिपोर्ट होती, अशा अनेक तुमचे एक्झिट पोल होता। हे सगळं एक्झिट पोल जर फेल ठरत असेल मग ते फेल का ठरलं ते तुम्हीच विचार करा। कारण आमच्यापेक्षा जास्त गल्ली बोळात प्रत्येक नेत्याकडे तुम्ही जाता, पण आम्हाला स्वाभिमान वाटतं की जनता आमच्या सोबत होती। जनतेनं 100% आम्हाला आशीर्वाद दिलाय, तो आशीर्वाद आम्ही स्वीकारतोय, तो आमचा स्वाभिमान आहे। आणि आजपर्यंत कुठल्या पदाचा अपेक्षा न करता निस्वार्थ भावनेनं काम केलेलं आहे। राजकारणात 80% समाजकार्य, 20% राजकारण केलं पाहिजे, पण आम्ही तर 100% समाजकार्य करतो। राजकारण आमच्यासाठी एकदम चांगली गोष्ट आहे। आता राजकारण बी आम्ही शिकतोय, फक्त आम्हाला षड्यंत्र रस्ता येत नाही। जनतेनं निस्वार्थ भावनेनं आम्हाला मतं टाकले, जनतेनं भरभरून आशीर्वाद दिला, ह्याच्यापेक्षा मोठं अजून काय लागतंय? जनतेच्या मनातला आम्ही उमेदवार आहे, जनतेच्या मनातला आम्ही लोकप्रतिनिधी आहे। जनता जनार्दननं आम्हाला स्वीकारलाय, बाकी काय कोणाचं काय वाटतं त्याचा आम्ही चिंता कधीच करत नाही, करणार पण नाही। दादा, एखादा पराभव झाल्यावर सुद्धा अगदी सिंहासारखे चाटी टोकून आपण पराभव स्वीकार करून आणि विजयापेक्षा जास्त चेहऱ्यावर आनंदित होऊन आपण बोलताना खरंच अंगावर काटे येण्यासारखे क्षण आहे। कारण पराभव पचवावा सर तरी आपल्यासारखा पचवावा हा एक सर्वोत्तम उदाहरण समाजाला आपण दिलेलं आहे। यापुढे आपलं समाजकारण चालू राहील का? 100% समाजकारण बी चालू राहील आणि महाभारत घडला होता।
महाभारत कशासाठी घडला होता जगाला माहित आहे. पांडवांनी वनवास भोगला, पण त्यानंतरनं पुढं काय झालं सगळ्या जगाला माहित आहे. आज आपण भगवद्गीतेवर शपथ घेतो, त्या साक्ष धरून त्या भगवद्गीतेला साक्ष ठेवून मी तुम्हाला सांगतो, येणारा काळ आपला असणार आहे आणि राजकारणात पण आपण चांगल्या पद्धतीने यशस्वी होऊ एवढाच शब्द बोलतो. पण ज्या पद्धतीनं महाभारत घडला होता तशाच पद्धतीनं आज महाभारत घडल्यासारखं आहे जनतेच्या मनात. बस जनतेनं येणाऱ्या काळात कोणाला कसा आशीर्वाद द्यायचा हे जनता ठरवतील. म्हणजे कुठं तर चळवळ सुरू झाली आहे आणि पुढच्या इलेक्शन पर्यंत त्याचा रिझल्ट आपल्याला नक्की भेटेल. 100% चळवळ सुरू झाली. आम्ही शिवसैनिक आहे. बाळासाहेबांनी सांगितलं होता, एखादा आमदार खासदार नगरसेवक मोठा नाही, आमचा शिवसैनिक मोठा आहे. मी श्रीनिवास संघात कार्यकर्ता म्हणून काम करतोय. तुम्हाला माहित आहे, भारतीय जनता पार्टीत असू दे कुठल्याही कोपऱ्याला मी सर्वसामान्य कार्यकर्ता, हे स्वाभिमान माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्याच पद्धतीने आम्ही तळागाळात शिवसेना पोचवू आणि जनतेचं जे काही प्रश्न असतील ते आम्ही ठामपणे जनतेसमोर मांडू. लोकप्रतिनिधींना त्याबद्दल त्यांचे प्रॉब्लेम सोडवण्यासाठी त्यांच्याकडे निवेदन देऊ, त्यांना रिक्वेस्ट बी करू. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करणार आहे. आणि शिवसैनिक कधी थांबत नसतो. शिवसैनिक हा लढणारा आहे, थांबणारा नाही आणि कधीच थांबत नसतो. हार किंवा जीत त्याचा काही फरक न पडता आपण अखंडितपणे लढणार आहात आणि जनतेच्या सेवेसाठी आपण तत्पर आहात. साहेब, हजारोच्या संख्येने लोकांनी आम्हाला मतं टाकलंय, लाखोची संख्या होती. येणाऱ्या विधानसभेत आमचे शिवसैनिक आमदार असतील या सोलापुरात. तुम्ही मताची वजाबाकी समीकरण जुळवा. जनता स्पष्टपणे आम्हाला स्वीकारलंय, स्पष्टपणे. आणि येणाऱ्या विधानसभेत शिवसैनिक आमदार असतील हे बी आमचा शब्द आहे. आज जर सूर्य अस्तित्वाने मावळलं तर उद्या नव्या जोशाने पुन्हा आपल्यासाठी शिवसेनेसाठी उद्या उजळेल अशी आशा आम्ही पण आशा व्यक्त करतो. आणि आपण पराभवानं न कसता नव्या उमेदवाराने जेवढ्या स्फूर्ततेने आपण बोलत आहात तर नक्कीच कुठं तर उद्याचा दिवस आशादायी असेल. आणि मार्कंडे महामुनीच्या जयंतीनिमित्त अवघ्या आठवड्याच्या आतच मार्कंडे महामुनीची जयंती सुद्धा आलेली आहे आणि पुन्हा नव्या जोमाने आपण पुन्हा मार्कंडे महामुनीची सुद्धा जयंती उत्साहाने साजरा करत आहात. तर आपण मार्कंडे महामुनीच्या जयंतीनिमित्त जनतेला काय संदेश द्या? प्रभू मार्कंडे महर्षींनी आपल्या सर्वांना मृत्युंजय हा मंत्र, तारक मंत्र प्रत्येकाला दिलेला आहे. दुर्गा सप्तशती हा स्तोत्र सुद्धा जो मंत्र आहे तो सुद्धा प्रत्येक मनुष्यानं निरंतर पाठन केलं पाहिजे. प्रभू मार्कंडेंनी आम्हाला एकच शिकवलंय, बाबा आमचं धर्म आहे, आम्ही जनतेचं निरंतर सेवा केलं पाहिजे. आम्ही विणकर आहोत, आम्ही कापड विणणारे आहोत. आम्ही कापड विणल्यावर अनेक लोक नेसतात, त्यांची सौंदर्यता वाढती. हा, अंगावर कापड नसल्यावर तुम्हाला सौंदर्यता येत नाही. अशा कुळात आम्ही जन्मलोय, तो आमचा भाग्य आहे. निरंतर मार्कंडे महाराजांनी एकच आम्हाला ताकद दिली, ती म्हणजे आम्हाला आत्मविश्वास. आणि मार्कंडे प्रभूंच्या आशीर्वादानं प्रत्येक पद्मशाली समाज व सोलापुरातील प्रत्येक नागरिक तसेच संपूर्ण भारतातील प्रत्येकाचं कल्याण झालं पाहिजे. एकमेकाच्या मनात असलेला द्वेष हा विसरला पाहिजे. राजकारण हा 10 दिवसाचा असतो. इलेक्शन वोटिंग झालं, दुसऱ्या दिवशी निकाल झाला, तो विषय तिथंच संपला. कारण जनतेने सर्वजण मिळून मतं टाकतात आणि जो निवडून येणारा नेता असतो तो सर्वांसाठी लोकप्रतिनिधी असतो. त्यामुळं मतदाना दिवशी तुला 4 मतं पडले, मला 5 मतं पडले, हा विषय तिथंच संपलेला आहे. आणि जेवढे लोकप्रतिनिधी निवडून आलेत, एक लक्षात घ्या, तुम्ही प्रत्येक नागरिकाचा लोकप्रतिनिधी आहे. तुमच्या प्रभागात प्रत्येकाचं आपण काम केलं पाहिजे, एवढीच प्रभू मार्कंडे चरणी मी प्रार्थना करतो. आणि आपल्या सगळ्यांना देवानं आशीर्वाद द्यावं. खरोखरच जनतेची आपण सेवा केली पाहिजे आणि राजकारण हा फक्त 20%च केलं पाहिजे, एवढीच अपेक्षा करतो. धन्यवाद दादा. मार्कंडे महामुनीच्या या शुभ कार्यक्रमाच्या वेळी आपण आम्हाला आमच्या चॅनलला बाहेर दिलात आणि लोकांना सुद्धा खूप मोठा संदेश दिलात. धन्यवाद. थँक्यू.